नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आता आपण पावसाळा स्पेशल अशी बटाटा भजी आणि मिरचीची भजी आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता इथे एक मी बाऊल घेतले किंवा आपण पातेलं पण म्हणू शकतो. तर छोटं पातेलं घेतलंय. त्याच्यामध्ये आपण साधारण छोटे 3 वाटी किंवा 3 ग्लास इतकं आपण बेसन पीठ घेत आहोत. तर तुम्ही वाटीच्या प्रमाणाने घ्या आणि तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तेवढं घ्या. आता इथे आपण बेसन पीठ घेतल्यानंतर ह्याच्यात आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे. तर सुरुवातीला इथे आपण हिंग पावडर घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर अशा ह्या भज्या बनून तयार होतात. त्यानंतर इथे आपण चिमूटभर हळद पावडर घेतली आहे. त्यानंतर इथे ओवा घेतला. आपण ओवा हातावर थोडा क्रश करून घेतला आहे. तर क्रश केल्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो भजीमध्ये. तर नक्की करून बघा ह्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याकडे हिरवीगार कोथिंबीर असेल तर तीसुद्धा बारीक कट करून घाला. खूप छान असे हे बटाट्याचे भजे आणि मिरचीची भजी बनवून तयार होतात. तर इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत. तर मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा. आता इथे आपल्याला अगदी थोडं-थोडं पाणी घालून हे छान असं ह्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, बेसन पिठामध्ये जेव्हा तुम्ही पाणी घालता तेव्हा अगदी जास्त नाही घालायचं सुरुवातीला. अगदी थोडं-थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने बघू शकता. तर तुम्हाला हाताने करता येत असेल तर हाताने मिक्स करा किंवा चमच्याने जमत असेल तर चमच्याने करा किंवा विस्कर असेल तर ह्याच्या साहाय्याने जरी केलं तरी चालेल. आता इथे आपण बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी इथे थोडंसं अजून घट्ट दिसत आहे. तर मी इथे थोडं पाणी घालून घेते. मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला अगदी थोडा जरी आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. आता बघू शकता मी इथे चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवत आहे. तर हे बेसन पीठ जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही असं करायचं आहे आपल्याला. कन्सिस्टन्सी दाखवली आहे. त्यानंतर इथे मी 2 बटाटे छान असे बारीक त्याचे स्लाईस करून घेतले. वेपर किंवा स्लाईस म्हणू शकतो आपण त्याला. आणि त्याला थोडंसं मीठ लावून 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवले होते. तर बघू शकता त्या बटाट्यांचं एक्स्ट्राचं जे पाणी असतं म्हणजे आपण स्टार्च वगैरे म्हणतो तर ते आपण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर हे बटाट्याचे स्लाईस आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि याचे छान असे कुरकुरीत बटाट्याची भजी आपण बनवणार आहोत. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आता पावसाळा पण चालू आहे, पाऊस पण खूप प्रमाणात पडत आहे. तर नक्की करून बघा. ही झटपट भजी अगदी कुरकुरीत अशी बनवून तयार होते. अगदी बाहेर जसं आपण हॉटेलला वगैरे खातो तसं, आणि पावसाळ्यात काहीतरी असं टेस्टी मिळालं तर अजून छान वाटतं. तर आता बघू शकता ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, सुरुवातीला तुम्हाला मी बटाट्याची भजी दाखवणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सोड्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर इथे तेल छान गरम झालंय, तर तेलामधलंच मी 1 चमचा इतकं तेल पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. अगदी कुरकुरीत अशी भजी बनून तयार होते. तर आपल्याला वरून सोडा वगैरे अजिबात काही घालायची गरज नाही. अगदी बिना सोड्याचे सुद्धा भजे खूप छान होतात. तर नक्की करून बघा. आता इथे आपल्याला बटाट्याचे एक-एक असे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि तेल आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम ह्या पद्धतीने गरम करून घ्यायचे. तर बघू शकता अगदी झटपट आणि सुंदर कुरकुरीत भजी बनवून तयार होते. तर करून बघा. पावसाळ्यात मिरची भजी, बटाटा भजी, कांदा भजी खूप छान वाटते खायला. तर नक्की करा. आता इथे आपल्याला छान अशा ह्या तेलात तळून घ्यायच्या आहे. तर बघू शकता रंग पण खूप छान आलेला आहे आपल्या भजींना आणि कुरकुरीत असे वरूनच दिसत आहे. तर ह्या पद्धतीने करून बघा आणि सुंदर. आणि बटाट्याचे काप करताना अगदी पातळ करा म्हणजे ते पटकन भज्यांमध्ये शिजतील तेलामध्ये. तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा मैत्रिणींनो. तर बघू शकता रंग पण छान आला आहे भज्यांना. आता इथे आपण मिरचीची भजी दाखवणार आहे मी तुम्हाला. तर पुन्हा एकदा इथे मी बटाट्याची भजी दाखवली आहे. तर आता पुढे बघू आपण व्हिडिओमध्ये. तर मिरचीची भजीसाठी सुद्धा आपण आधीच तयारी करून ठेवलेली आहे मैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने आपण सर्व बटाट्याची भजी काढून घेणार आहोत. तर रंग पण अगदी आपल्याला काळपट नाही करायचा. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर एक बारीक हिरवी मिरची कट करून घातली तरी चालेल. मुलांना नुसती बटाट्याची भजी हवी होती म्हणून मी ह्याच्यात मिरचीचं वगैरे काही घातलेली नाही आहे. तर आता मी मिरचीची भजीसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. तर चला आता व्हिडिओमध्ये बघू आपण. तर इथे मी 2 ते 3 मोठ्या लांब मिरच्या आहेत त्या कट करून घेतल्या आहे आणि त्यांनासुद्धा मीठ लावून साधारण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून दिलं होतं. त्यांचंसुद्धा एक्स्ट्राचं जे तिखट पाणी असतं ते निघालेलं आहे. ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत. तर आता इथे आपण जे आपलं बेसन पीठ रेडीच आहे त्याच्यामध्ये आपण हे घालून घेणार आहोत. तर बघू शकता मिरचीचं सुद्धा एक्स्ट्रा पाणी निघालेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता सुंदर अशी आपली बटाट्याची भजी बनवून तयार झालेली आहे इथे. तर आता ह्या पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. तर ह्या पावसाळ्यात नक्की बटाट्याची भजी बनवून खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आपण
बघू शकता किती छान अशी वरून कुरकुरीत आणि सुंदर अशी आपली बटाट्याची भजी बनवून तयार झालेली आहे. तर आता जास्त वेळ न घेता आपण मिरचीची भजीकडे वळणार आहोत. तर चला आता इथे तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे आणि आता मी मिरचीची भजीसुद्धा दाखवणार आहे. काही नाही आपल्याला अगदी हलकंसं तेलामध्ये एक-एक असं मिरचीची भजी चमच्याच्या साहाय्याने सोडून घ्यायची. तर बघू शकता छान अशी झटपट कुरकुरीत अशी मिरचीची भजीसुद्धा बनवून तयार होते. तुम्हाला जर फाफडा मिरची भेटली तर तीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बटाटे बॉईल बटाटे घालून ती स्टफ भजी बनवू शकता. तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता छान अशी आपली कुरकुरीत मिरचीची भजीसुद्धा छान अशी बनवून तयार होते. तर नक्की करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता किती सुंदर कुरकुरीत असे आपले भजे बनवून तयार झाले आणि मुलांसाठी मी इथे मिरचीची भजी आमच्यासाठी वेगळी बनवली, मुलांसाठी बटाट्याची भजी बनवली. तर करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना. तर बघू शकता इथे मिरचीची भजीसुद्धा आपली सुंदर कुरकुरीत अशी बनून तयार झालेली आहे. तर करून बघा, खाऊन बघा. धन्यवाद.